जगस्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मला पूर्वजन्माचे स्मरण व्हावे म्हणून आजवर तुम्ही माझ्यासाठी जे जे केले त्यासाठी मला कृतज्ञता आहे। तुम्ही माझे आराध्य आहात आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी जे जे केले त्यामुळे मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे दर्शन झाले। कोण आहे लब्बाड? ओळख पाहू? हे छोटे छोटे हात माझ्या गणेशचेच आहेत। आत्ता आठवण आली तुला माझी? मला भूक लागली आहे। तुला आज थोडा वेळ थांबावं लागेल। का बरं? कारण आज श्री विष्णू श्री महालक्ष्मी आणि हे आणि तू तुम्ही आज सहभोजन करणार आहात। मी पंचपक्वान्न करणार आहे। छान होईल ना सोहळा? पण आजच का करणार आहेस हा सोहळा? का काय झालं? आज योग्य मुहूर्त दिसत नाही। तुला भोजन हवे आहे म्हणून तू असं म्हणतो आहेस ना? नाही माते, माझं ऐक, आज हा घाट घालू नकोस। नाही गणेश, मी ठरवलं आहे आणि तू आता नाही म्हणू नकोस। पण तू हे खंडेरायांना सांगितलं आहेस का? नाही, पण मी यांना सांगणार आहे। पण तू आता असं म्हणू नकोस की सहभोजन आज नको म्हणून। माझी इच्छा आहे की आज हा सोहळा व्हावा। मला ठाऊक आहे की तुला भूक लागली आहे। हवं तर मी तुझ्यासाठी मोदक करून देते, मग तर झालं। मी सांगायचं काम केलं, पण जर असं तुला वाटत असेल मी मोदक खाऊ तर मी तुझ्यासाठी खाईन। आत्ता कसं शहाण्या बाळासारखं बोललास? देवी, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात। मी तुमच्याच कक्षात येत होते। चला मग कक्षात जाऊया। नाही नको, आपण इथेच बोलूयात। पण त्याआधी आज सकाळी सकाळी आपले दर्शन झाले आहे। आता सांगा, काय काम होतं? देवी, मी असा विचार करत होते की आज आपण सहभोजन करावे।
आजपर्यंत तुम्ही प्रधानजींच्या पत्नी आहात असं मला ठाऊक होतं, पण आता आपण महालक्ष्मी आहात हे मला ठाऊक आहे. आपल्या आदरात इथे झालेच नाही. अशा औपचारिकतेची आवश्यकता नाही. असं कसं देवी? माझी इच्छा आहे, आपण नाही म्हणू नका. बरं, मी काही सहाय्य करू का? नाही, मी करून घेईन. श्री विष्णू, श्री गणेश, तुम्ही चौघांनी एकत्र भोजन करावे असे मला वाटते. आणि श्री विष्णूंना देखील सांगायचे आहे. बरं, मी येऊ? सगळी तयारी करायची आहे. नारायण नारायण. आता इथून जाण्याआधी बानूला काहीतरी महत्वाचे सांगून जावे, म्हणजे सगळे व्यवस्थित होईल. नारायण नारायण. काय आशीर्वाद द्यावा तुला बानू? काही न ग महाराज. अशी निराश होऊ नको बानू. या आत या जी. नको, आधी मला तुझ्या दुःखाचं कारण सांग. आता तुम्हाला तर समजच ठावा आहे महाराज. अहो किती दिवस झालं देव आता आलंच नाही. मला तर वाटतंय महाराजच त्यासनी आता येऊ देत नसत्यात. मी काय करावं? विचार करायला हवा. केशवा, माधवा, आता तूच काहीतरी मार्ग सुचव बाबा. करावे तरी काय बानूने? राहू द्या महाराज. असे कसे? सापडला उपाय, सापडला. खरं? कसला उपाय? अल्प असं धाडस करावं लागेल तुला बानू. करणार का? का नाही करणार? तुम्ही सांगून तर बघा. श्री खंडेराय सांब सदाशिव आहेत, भोळे आहेत. भक्ताने त्यांच्याकडे काहीही मागितले तरी ते देऊन टाकणारे आहेत. तू तुझ्या वचनात त्यांना अडकव आणि त्यांना इथे थांबवून घे. पण ते कसं होईल महाराज? का नाही होणार? अहो देवांनी आधी आता यायला पाहिजे ना. मग बोलावून घे. सेवक हजर आहे, विलंब नको. होय महाराज, तुम्ही म्हणताय तसंच करते आता मी. आणि हे केल्यानं जर देव माझ्या संग राहणार असत्याल तर मी आहे कशा पायी नाही करायचं. हा, परंतु सांभाळून कर. माझे नाव कुठे येऊ देऊ नकोस, नाहीतर नारायण नारायण. जी महाराज. तुझी इच्छा पूर्ण होवो. जी. नारायण नारायण. राघोबा दादा आहेत का बाहेर? जी आहे जी. काही काम आहे का जी? होय, गडावर सांगावा द्यायचा आहे. जी सांगावा कुणासनी? देवासनी, नाहीतर प्रधानजीसनी. त्यासनी सांगा का मला देवासनी लवकरात लवकर भेटायचं आहे, तेव्हा त्यासनी मी हात बोलवलं आहे असं सांगा. जी आताच्या आता सांगावा देतो जी. आई, बरं झालं तुम्हाला इथे भेटलीस. काय झालं? चेहरा खुललाय तुझा. मी नियोजन केले आहे ते मला तुला सांगायचे आहे. तू आनंदी आहेस? माझ्यासाठी हे महत्वाचं. सांग, काय ठरवलंयस? आज श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांच्यासाठी विशेष भोजनाचे नियोजन मी केले आहे. हे उत्तम आहे. सांग, मी काय सहाय्य करू? काही नको, तू माझ्यासोबत आहेस हेच पुष्कळ आहे. पण आई, आज गडावर सगळ्यांसाठी हे भोजन आहे. माझं अहोभाग्य आहे की मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचं दर्शन लाभलं. पण तरीही मनात एक शंका आहे ग. कसली शंका? अगं, मला कुठे ठाऊक होतं की ते कोण आहेत ते. चुकून काही मी बोलून गेले असेल तर पाप लागेल ना मला. नाही, असं नाही होणार. ते खूप प्रेमळ आहेत, क्षमाशील देखील आहेत. तरीही तू त्यांना माझ्या वतीने सांग की क्षमा करा. हो, नक्की सांगेन. जाऊ मी?
माधवा, देवा, आत्ता अचानक कसं येणं केलं? कार्यच असं आहे देवा. आज सगळीकडे अतिशय प्रसन्न वातावरण आहे. आख्यानाचा एक महत्वाचा टप्पा पार पडला. होय, पण माधवा, आज तुम्ही केवळ इतकंच सांगायला आला आहात असं मला नाही वाटत. होय देवा, मी तुम्हाला भेटायला येण्यामागे काही निराळच प्रयोजन आहे. ते कोणते? देवा, तुम्ही कुठे निघाला आहात का? आणि जर निघाला असाल तर मी योग्यच वेळी आलो आहे असं म्हणेन. पण माधवा, मी विशेष असे कुठे जाईन असं मला नाही वाटत. पण काय झाले? देवा, जरी आपण आज कुठे गेलात आणि कुणाला भेटलात तरीही एखादं वचन मात्र देऊ नका. जर एखाद्या भक्ताने काही मागणं मागितलं तर त्याच्या आराध्याने ते दिलं नाही असं कसं होईल? मी केवळ तुम्हाला सावध केलं. मला ठाऊक आहे की हे कठीण आहे, परंतु तुम्ही भोळेपणानं एखाद्याला वचन द्यायचात आणि नको त्या परिस्थितीला सामोरं जावं लागायचं. पण माधवा, तुम्ही असं का म्हणत आहात? ठाऊक नाही देवा, परंतु माझ्या मनात हा विचार आला आणि मी तुमची भेट घेण्यासाठी इथे आलो. रंग्या, गंगे, बाहेर या. काय झालं? आता समजा वाडा आवरायला घ्या. समजा घर आतनं लावाय. हो समद करू, पण कोण येणार आहेत पाहुणे ते तरी सांगा. देव येणार आहे. देव येणार? हे गाव ठरलंय? आणि काय ग, तू तर राहतच आहेस, म्हणजे बाहेर बी गेली नाही. सांगावं लावतं का? नाही, सांगावा धाडला हाय. इतकं दिवस झालं आलं नाही, नुसतं सांगावं धाडल्याने येतील वय. का नाही येणार? मला बी असं वाटतंय का येतील ते. यासनी काम करायला लागतील म्हणून फाट फोडतात हे. ए गंगे, एकला समजा वाडा सजवीन मला काय आवडायचं नाही वय. काय सांगतीय? पण मग उग खोटी आशा धरू नये म्हणून मी म्हणले. बघूया, तू नका काळजी करूस. हे बघ, आता देवासनी जे जे आवडतं ते समजा काढून ठेव. दुधाच्या चरव्या समद्या भरून ठेव. नवीन घोंगड्या काढ. बाजरी काढ, म्हणजे दळायला सोपं जाईल. अगं होय होय, दम खास धरा. हा, मारतीयस का काय काम सांगून? चला कामाला लागा, चला. बरं बरं. तुम्ही स्वतःला आवरा, देव येणार आहेत. वय, आणि मला ठाव आहे का देव तुमचा सांगावा मिळाल्यावर लागलीच येतात. मी जे काही सांगत आहात त्या मागे निश्चित काहीतरी कारण आहे. नाही देवा, मला केवळ असं जाणवलं की कोणती तरी समस्या उभी राहू शकते. समस्या? कोणती समस्या? कोणतीही समस्या नाही देवी. मी देवांना केवळ एवढंच सांगत होतो की कोणत्याही समस्येविना हे आख्यान निर्विघ्नपणे पार पडलं. हो, अर्थात. खरं तर आख्यानातून मला मी कोण आहे हे कळणं अपेक्षित होतं, पण मला ते कळलं नाही. पण मला आख्यानातून अत्यंत महत्त्वाची गोष्ट कळली आहे, ती म्हणजे तुम्ही आणि लक्ष्मी देवी कोण आहात ते. आणि म्हणून मी आज गडावर विशेष भोजन करावं असं ठरवलं. विशेष भोजन कशासाठी देवी? कित्येक दिवस झाले आपण एकत्र भोजन केले नाही, आणि जेव्हा भोजन केले तेव्हा तुमचे मूळ रूप काय आहे याची मला कल्पना नव्हती. तेव्हा आपण माझ्यासाठी केवळ प्रधानजी आणि बंधू होतात. मी आजही तुमचा बंधूच आहे. हो, म्हणूनच आज मी सगळ्यांनी एकत्रित भोजन करावे असे ठरवले आहे, आणि तशी मी तयारी देखील केली आहे. तुम्ही आज कुठे जाणार नाही आहात ना? मी स्वतः भोजन तयार करणार आहे. अजून बरीच कामं राहिली आहेत. मी केवळ माझ्या मनातलं सांगायला आले होते. येते मी.
नमस्कार. आज गडावर अत्यंत महत्त्वाचे विशेष असे भोजन होणार आहे. याआधी प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींनी एकत्र भोजन केले आहे, पण आजची गोष्ट निराळी आहे. त्यांच्यासाठी आज पंचपक्वान्न करायचे आहे, गोडाचे पदार्थ करायचे आहेत, पुरणपोळी करायची आहे. त्याची तयारी करायला घ्या. भय देवी, आणि तुम्ही म्हणला सा तर तुम्ही भी तर येणार आहे सा? होय, तर मी देखील माझ्या हाताने भोजन करायला सहाय्य करणार आहे. गडावर असणाऱ्या सगळ्यांना ही वार्ता कळू दे. त्या सगळ्यांसाठी हे विशेष भोजन आहे हे देखील कळू दे. वैजी. देवा, मी तुम्हाला म्हणालो होतो की आज काहीही घडू शकतं. होय माधवा, आणि म्हणून मी म्हाळसेला कोणतंच वचन दिलं नाही. आज मी केवळ शांत होतो आणि म्हाळसाच तिच्या मनातलं बोलत राहील. होय, ते चांगलंच झालं देवा. तुम्ही इथे आहात तर. म्हाळसा येऊन गेल्या ना? किती आनंदी दिसत होत्या त्या आज गडावर विशेष भोजन करणार आहेत. कोणीही कुठेही जाऊ नये. तुमची जी राज्यकारभाराची कामं असतील ती त्याआधीच पूर्ण करून घ्यावीत. होय देवी, आम्ही त्याबद्दलच बोलत होतो. म्हाळसा देवींना इतकं आनंदी पाहून मलाच आनंद होतो आहे. त्यांचा हा आनंद हिरावून जाऊ नये यासाठी आपणच तत्पर असायला हवं. पण लक्ष्मी देवी, तुम्हाला असं का वाटत आहे की नको ते काहीतरी घडेल म्हणून? मी असं कुठे म्हणाले? माझं केवळ इतकंच म्हणणं आहे की म्हाळसाचा हा आनंद आपण असाच ठेवूया. त्यांना दुःख होईल असं काहीही कोणाकडूनही घडायला नको. आणि दुपारच्या प्रहरी भोजन करायचे आहे, त्यामुळे त्याआधीच सगळी कार्य आम्ही पूर्ण करून घेऊ. उत्तम, येते मी. देवा, हे संकेत नको ती परिस्थिती उद्भवण्याचं तर नाहीत ना? प्रधानजी. देवा, बाणाईने आपल्यासाठी निरोप पाठवला आहे. तिने आपल्याला तात्काळ भेटायला बोलावलं आहे. निश्चित काहीतरी महत्वाचं कार्य असणार, नाहीतर ती असं काही म्हणणार नाही. माधव, मला तिला भेटावंच लागेल. परंतु देवा, श्री म्हाळसा देवीने भोजनाचा घाट घातला आहे. त्याआधीच मी बानूला भेटून इथे येईन. देवा, जर आपण वेळेवर नाही आलात तर अनर्थ घडू शकतो. असं काही होणार नाही माधवा. मी तिला भेटून लगेच गडावर येईन. देवा, मी केवळ माझा विचार तुम्हाला सांगितला. तुम्ही भोळे आहात. भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भोळेपणानं त्याला एखादं वचन देऊन बसाल. तसं मात्र होऊ देऊ नका. अक्का, अक्का, अहो कुठे होता तुम्ही? काय सांगायचं लवकर सांग. पाल्ला लावू नकोस बाई. अहो, गडाच्या पायथ्यावरून देवांसाठी सांगावा आला आहे. वाटलंच होतं मला. जरा काही चांगलं घडत असेल तर हे असं विघ्न येणारच. पण काय चांगलं घडत होतं? अगं, म्हाळसा आज सगळ्यांसाठी पंचपक्वान्नाचं भोजन करणार आहे. बघा, आणि तिकडून सांगावा येतोय. अजून काही कळलं का तुला? अजून काही कळालं असतं तर सांगितलं नसतं का तुम्हाला? अहो नाही, नको. म्हणजे त्याची काही आवश्यकता नाही. अक्का, मला खरंच काही ठाऊक नाही काय संदेश आहे त्या बानूचा ते. मग माहिती काढ आणि मला सांग. ती उत्साह होता माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर, पण तिची सवत त्यात विघ्न आणणारच. आता मलाच काय ते करावं लागेल. अक्का, मी काय म्हणते, काय संदेश आहे ते आधी कळून घेऊयात, मग जाऊयात म्हाळसा देवींना सांगायला. हे योग्य आहे.
असंही असू शकतं की काहीच महत्वाचं नसेल. आणि महत्वाचा सांगावा धाडला असेल तर ए बानू, अगं तुला वाटतंय ना देव येत्याल, मग बस की आत. उगं उभं राहती. मी उभी राहिले तर माझं पाय दुखत्यात, तुझं तर नाही ना. मग तुम्ही ध्यान नका देऊ त्यांच्याकडं. हो, खडं काढा की त्यातलं. हा नि मारतो खडे काढ.